नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, कालपासून आपण एक नवीन टॉपिक सुरू केला होता, ज्याचं नाव होतं बघा महत्त्वाची चालू घडामोडी. तर रोज आपण महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करणार आहोत. काल आपण 5 जानेवारीचे केले होते. आज आपण आजच्या दिवसाचे म्हणजेच 6 जानेवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व IMPS आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला व्हिडिओ लाईक करायचा आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, युरो, जरा साईज कमी करूयाची. युरो हे चलन स्वीकारणारा बल्गेरिया हा कितवा देश आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. तर युरो हे चलन स्वीकारणारा बल्गेरिया हा नुकताच पर्याय 21वा देश ठरलेला आहे. कितवा? 21वा देश ठरलेला आहे. त्याने बघा 1 जानेवारी 2026 पासून युरो हे चलन स्वीकारलेले आहे आणि युरो चलन स्वीकारणारा आता बल्गेरिया हा 21वा देश ठरलेला आहे. 21वा आहे बल्गेरिया. 20वा कोणता आहे? तर क्रोएशिया. याचं नाव देखील लक्षात ठेवायचं आहे. 1 जानेवारी 2023ला युरो चलन हे स्वीकारले होते. केव्हा? 1 जानेवारी 2023ला युरो चलन स्वीकारले होते क्रोएशियाने आणि तो ठरला होता 20वा. आता 1 जानेवारी 2026 पासून युरो चलन स्वीकारलेलं आहे बल्गेरियाने आणि हा ठरलेला आहे 21वा. प्रश्न महत्त्वाचा आहे. सुरुवात जर आपण पाहिली तर 1 जानेवारी 1991 रोजी, किंवा 1 जानेवारी 1991 रोजी 11 युरोपियन युनियन देशांनी बघा युरो चलन स्वीकारले होते. किती? 11 देशांनी युरो चलन स्वीकारले होते एकदमच. आणि याची सुरुवात जी काही आहे बघा तर ती झाली होती. केव्हा? तर 1 जानेवारी 1991 रोजी 11 युरोपियन युनियन देशांनी युरो चलन स्वीकारले होते. प्रश्न क्रमांक दुसरा, 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर नुकतंच 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप सोहळा हा पार पडला आणि त्यामध्ये अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी बघा याबद्दलची घोषणा केलेली आहे आणि त्या घोषणेमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आगामी येणारे जे काही 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असणार आहे बघा, ज्याचं शताब्दी वर्ष आपण साजरं करणार आहोत. आणि हे जे काही शताब्दी वर्ष आहे बघा, तर या शताब्दी वर्षाचं आयोजन हे पर्याय पुणे या ठिकाणी केलं जाणार आहे. कोठे? तर पुणे. 100वे म्हणजेच शताब्दी वर्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं हे पुणे या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे, ज्याची घोषणा अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी त्याबद्दल केलेली आहे. आता हे झालं 100वं. कोणत्या ठिकाणी होणार आहे? पुणे या ठिकाणी होणार आहे. थोडीशी महत्त्वाची माहिती पाहूया. पुण्यातील हे कितवं असणार आहे? तर 13वं असणार आहे. कितवं? 13वं असणार आहे. पुण्यातील आतापर्यंत 12 वेळा पुण्यात आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं बघा 1878 साली. तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासातील पहिलं आणि पुण्यातील पहिलं हे साहित्य संमेलन 1878 साली पुणे या ठिकाणी भरलं होतं. कोठे? तर पुण्यातील हिराबागेमध्ये. लक्षात असू द्या, पुण्यातील पहिलं आणि इतिहासातील पहिलं हे 1878 साली भरलं होतं. कोठे? तर पुण्यातील हिराबागेमध्ये. त्यावेळी त्याचे अध्यक्ष कोण होते? न्यायमूर्ती रानडे हे त्यावेळी त्याचे अध्यक्ष होते आणि यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील हिराबागेमध्ये पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे भरलं होतं 1878 साली. हे झालं पुण्यातील पहिलं आणि इतिहासातील पहिलं. पुण्यामध्ये कोणकोणत्या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलेलं आहे त्याबद्दल थोडीशी माहिती पाहून घेऊया, कारण परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं खालीलपैकी कोणत्या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पुण्यामध्ये पार पडलेलं नाही किंवा कोणत्या वर्षी पार पडलेलं आहे, त्यासाठी वर्ष आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. पहिलं पार पडलं होतं 1878 साली, दुसरं 1885 साली, तिसरं 1906 साली, चौथं 1907 साली, पाचवं 1908 साली, सहावं 1927 साली, सातवं 1949 साली, आठवं 1977 साली
9वा 1990 साली, 10वा 2002 साली, 11वा 2010 साली आणि 12वा 2016 साली आणि आता 13वा होणार आहे 2027 साली. लक्षात असू द्या, कारण नुकतंच 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पार पडलेले आहे. कितवं तर 99 आणि 100वा होणार आहे आता पुढच्या वर्षी, जे पुणे या ठिकाणी ते होणार आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. कितवं असणार आहे पुण्यातील, तर 13वं असणार आहे. आता 99 बाबत थोडीशी महत्त्वाची रिव्हिजन करून घेऊया. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतंच सातारा या ठिकाणी पार पडलं होतं. उद्घाटन कोणी केलं याचं, तर मृदुला गर्ग यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. अध्यक्ष कोण होते, विश्वास पाटील हे 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. साताऱ्यात कितवं होतं ते, तर 4थं होतं. साताऱ्यातील 4थं, जसं पुण्यातील 13वं असणार आहे तसं साताऱ्यातील ते 4थं होतं. आतापर्यंत 4 वेळा साताऱ्यामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. श्री फडणवीस यांनी बघा 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे जे काही बोधचिन्ह आहे बघा, तर ते साकारले होते. कोणी, तर श्री फडणवीस यांनी. स्वागताध्यक्ष कोण होते, शिवेंद्रराजे सिंह भोसले हे स्वागताध्यक्ष होते. हे झालं 99. 98 पार पडलं तर नवी दिल्ली या ठिकाणी तारा भवाळकर त्याच्या अध्यक्ष होत्या. झालं, एवढी माहिती महत्त्वाची आहे जी परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. पुढचा तिसरा प्रश्न आहे, 8वा राज्य वेतन आयोग लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे. तर 8वा राज्य वेतन आयोग लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे आसाम. पर्याय अ आसाम. नुकतंच हेमंता बिस्वा शर्मा जे आसामचे मुख्यमंत्री आहेत, तर यांनी याबाबतची घोषणाही केलेली आहे आणि 1 जानेवारी 2026 पासून 8वा राज्य वेतन आयोग लागू करण्याची घोषणा ही आसाम राज्य सरकारने केलेली आहे. आसामची राजधानी काय आहे, दिसपूर आसामची राजधानी आहे आणि मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा आहेत. हे झालं 8वा राज्य वेतन आयोग लागू करणारे देशातील पहिले राज्य. जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला 8वा वेतन आयोग लागू नुकतंच देशामध्ये झालेला आहे, तर या 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत, आयोगाच्या अध्यक्षा, तर रंजना प्रकाश देसाई या 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षा आहेत. प्रश्न महत्त्वाचा आहे, विचारला जाऊ शकतो. 4था प्रश्न आहे, डॉक्टर पॉलोसमार ग्रेगोरियस पुरस्कार 2025 हा कोणास प्रदान करण्यात आला. तर डॉक्टर पॉलोसमार ग्रेगोरियस पुरस्कार हा पर्याय ड टेसी थॉमस यांना प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे, कोणत्या राज्याशी संबंधित आहेत, तर केरळ राज्याशी त्या संबंधित आहेत. डॉक्टर टेसी थॉमस यांना भारताच्या मिसाईल वुमेन म्हणून ओळखलं जातं. कोणास, तर भारताच्या मिसाईल वुमेन म्हणून डॉक्टर टेसी थॉमस यांना बघा ओळखलं जाते आणि यांना नुकतंच डॉक्टर पॉलोसमार ग्रेगोरियस पुरस्कार 2025 हा प्रदान करण्यात आलेला आहे. यांना या अगोदर देखील 2022 साली एक पुरस्कार प्राप्त झाला होता, त्याचं नाव आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. कोणत्या वर्षी प्राप्त झाला होता, तर 2022 साली यांना प्राप्त झाला होता. प्रश्न क्रमांक 5वा, वर्दीतल्या माणसांच्या नोंदी हे जे काही पुस्तक आहे, तर ते खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे. तर वर्दीतल्या माणसांच्या नोंदी हे पुस्तक लिहिलेले आहे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य पोलीस महासंचालक, पर्याय ब सदानंद दाते. त्यांचं नाव आहे बघा सदानंद दाते, ज्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे वर्दीतल्या माणसांच्या नोंदी. आता हे सदानंद दाते कोण आहे, तर NIAचे अगोदर ते चीफ होते, परंतु त्यांची आता महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी निवड करण्यात आलेली आहे रश्मी शुक्ला यांच्या जागेवर. रश्मी शुक्ला ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक होत्या, ज्यांनी बघा नुकतंच 31 डिसेंबर 2025 या दिवशी बघा निवृत्ती झाली त्यांची आणि त्यांच्या जागेवर सदानंद दाते हे नवे पोलीस महासंचालक बनलेले आहेत, जे अगोदर NIAचे प्रमुख होते. त्याबद्दल सर्व माहिती आपण या अगोदर अपलोड केलेलीच आहे, इथे जास्त आपण माहिती घेणार नाही आहोत. प्रश्न महत्त्वाचा आहे, वर्दीतल्या माणसांच्या नोंदी हे पुस्तक लिहिलेले आहे सदानंद दाते, सध्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहेत. त्यानंतर मॅडम कमिशनर आणि माझ्या आयुष्याची पाने, मॅडम कमिशनर आणि माझ्या आयुष्याचं पान हे जे काही 2 महत्त्वाचे पुस्तक आहेत, तर ते कोणी लिहिलेले आहेत, तर मीरा बोरवणकर.
मीरा बोरवणकर यांनी ते 2 महत्त्वाची पुस्तके लिहिलेले आहेत. आणि लेट मी से इट नाव हे जे काही पुस्तक आहे तर ते लिहिलेलं आहे राकेश मारिया. हे जे काही आपण या ठिकाणी 3 पुस्तक कव्हर केले बघा, तर ते 3ही पुस्तक आतापर्यंत परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. त्यासाठी आपण या ठिकाणी ते कव्हर केलेले आहेत. 3ही पुस्तक लक्षात ठेवायचं आहे. आणि हे आता 4थं असणार आहे, वर्दीतल्या माणसांच्या नोंदी. पुढील 6वा प्रश्न आहे, NIAच्या अतिरिक्त महासंचालक पदाचा पदभार हा कोणी स्वीकारलेला आहे? तर राकेश अग्रवाल. पर्याय ड, राकेश अग्रवाल यांनी NIAच्या अतिरिक्त महासंचालक पदाचा पदभार हा नुकताच स्वीकारलेला आहे. काही दिवसांपूर्वी NIAचे प्रमुख सदानंद दाते हे त्या ठिकाणाहून त्यांची महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यासाठी हे पद रिक्त झाले. आता त्या पदावर आता नुकतंच NIAचे अतिरिक्त महासंचालक म्हणून राकेश अग्रवाल यांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे. NIAचा जर आपण फुल फॉर्म पाहिला तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असा त्याचा फुल फॉर्म आहे, ज्याची स्थापना झाली होती 2008 साली. केव्हा? 2008 साली स्थापना झाली होती. नवी दिल्ली या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. स्थापना केव्हा करण्यात आली? तर 26/11चा जो काही हल्ला झाला होता बघा 2008 साली, तर या 26/11च्या हल्ल्यानंतर या NIAची स्थापना ही करण्यात आली होती. 7वा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश कोणता ठरला आहे? तर भारत हा चीनला मागे टाकत जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 8वा, राष्ट्रीय पक्षी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर राष्ट्रीय पक्षी दिवस हा पर्याय क 5 जानेवारीला नुकतंच साजरा करण्यात आलेला आहे, राष्ट्रीय पक्षी दिवस. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.